या कंपनीकडनं आपल्याला रिकव्हरी करायची. आयुष्यात जेवढा अभ्यास नाही केला तेवढा हा वेदांच्या कंपनीचा करावा लागतो. साहेब बघतोय ना मी 2 दिवस तुम्ही झोपले पण नाही. दुसऱ्याची झोप उडवायची असेल तर आपण झोपून कसं चालेल. या फाईलमध्ये यादी आहे, लिस्ट आहे. या सगळ्यांना फोन करायचे, पैसे द्या म्हणायचे. सर मिळतील का पैसे? से नाही मिळणार पैसे. पैसे काढावे लागणार जबरदस्तीने. नूतन मॅडमने अतिशय जबाबदारीने हे काम दिले आपल्याला. तडीच न्यावं लागणार. एकदा का हे काम आपण केलं ना, कंपनीत आपली पत वाढेल, लौकिक वाढेल आपला. हां सर. बोर्ड ऑफ डायरेक्टर मी या कंपनीचा. पैसे वसूल करावेच लागणार. देणार नाही त्याला अडवाच करीन. वेदांतला जे 8 महिन्यात जमलं नाही ते आपल्याला 4 दिवसात करायचंय. 4 दिवसात? या कंपनीचा मालक व्हायचंय मला. राजकारणात पडण्यासाठी या कंपनीचा जितका पैसा मला वापरता येईल तो सगळा पैसा वापरणार मी. अर्थकारण, समाजकारण, राजकारण 3 चाकाची रिक्षा आहे. एक जरी चाक नसेल ना गाडी चालणार नाही. साहेब पण एवढ्या मोठ्या लोकांना टोपी घालायची कठीण काम आहे. हे काम आपल्याला शिकावं लागणार. हे नवीन निवडून आलेले एका रात्रीत गडगंज श्रीमंत होतात. सगळा पैसा काय इमानदारीने कमवलेला असतं. राजकारणाच्या आधी अर्थकारणाची घडी नीट बसवायला पाहिजे. सत्ता पाहिजे मला, सत्ता. हमारी यार दाता तू है सबका, अजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का. कुठे हे किती वेळ? येईल सांगतो. हाय. हॅलो. ये ना अमू, बस. वेदांत, तुला जे बोलायचं ते लवकर बोल ना. मला ना कॉलेजला उशीर होतो. अगं अमू, मी आज रात्री रिटर्न चाललोय. हो अरे, मला सांगितलं वेदांतने. खरं तर त्यामुळेच मी आले. म्हणजे मी तुला बोलवलंय म्हणून नाही आलेस? अमर ते रिटर्न जातोय म्हणून आलीस तू? हो. बघितलं बघितलं. ए तुम्ही भांडण सुरू करू नका. 1 मिनिट थांबा यार, 1 मिनिट थांबा. अमू, हे बघ, आपण काल बोललो की आपण भेटूया आणि सगळं प्लॅनिंग करूया. एक्झॅक्टली तेच करायला आज आपण भेटलोय. हे बघ, विक्रांत आणि आरती एकमेकांच्या खूप प्रेमात आहेत आणि त्यांचं लग्न व्हावं म्हणून तुम्हाला दोघांना गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असण्याचं नाटक करावं लागणार आहे. अमूल्या, आरती आणि विक्रांतचा विचार कर प्लीज. त्या दोघांसाठी तरी नाही म्हणू नकोस. एक्झॅक्टली माझंही हेच म्हणणं आहे. आणि तसंही ह्या नाटकाचा सगळ्याचा तुझ्या पर्सनल लाईफवर किंवा तुमच्या करिअरवर काही फरक नाही पडणार आहे. मूल्य म्हणजे तुला असं आपलं नाव जोडलं जाईल ह्याची भीती आहे का? आय मीन इन फ्युचर काही प्रॉब्लेम होईल असं वाटतंय का तुला? अजिबात नाही. मी भविष्याची फार काळजी नाही करत. मला वर्तमानात जगायला आवडतं. सो तो काही प्रॉब्लेम नाही. अगं पण उद्या तुझ्या होणाऱ्या नवऱ्याने जर विचारलं की वेदांत वानखेडेचं आणि तुझं काही होतं का, तर? अरे तो विचारण्याआधीच मीच जाऊन त्याला सांगेन. आणि हे असे प्रश्न विचारणारा माझा नवरा असेल ना, तर मला त्याच्याशी लग्नच नाही करायचं. मी या बाबतीत क्लिअर आहे. गुड. आणि मी तर लग्न करणार नाही, सो मला याचं टेन्शनच नाही. गुड. ओके, मग काय ठरवलंय दोघांनी? म्हणजे होणारच ना एकमेकांचे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड, म्हणजे तात्पुरते. हो, मी तयार आहे अमूल्याचा बॉयफ्रेंड व्हायला. अच्छा.
आय मीन तात्पुरता बॉयफ्रेंड व्हायला. ताईसाठी मी हे करायला तयार आहे. येस येस, फायनली. ग्रेट. पण माझ्या काही अटी आहेत. अटी? कसल्या अटी? आणि ऍक्च्युली अटी मी घातल्या पाहिजेत. म्हणजे उद्या जर तू म्हणालीस की मला तुझ्याशीच लग्न करायचंय तर मी काय करू? वेदांत वानखेडे, मी काही वेडी नाही असं विचारायला. आणि एक मिनिट, तू जर हा असाच विचार करून पुढे जायचं म्हणत असशील ना तर प्लीज, मला ही गोष्ट मान्य नाही. मी नाही होणार तुझी गर्लफ्रेंड. आय मीन खोटी गर्लफ्रेंड. ऐक ना अमू, ऐक, बस ना 2 मिनिटं. अरे मग समजाव ना तुझ्या मित्राला. अमूल्या प्लीज प्लीज खाली बस प्लीज. हे आद्या, तिला जायचं असेल तर जाऊ द्या. एक वेदांत, शट अप यार. मग काय? काही काय बोलतो? बस ग अमू, प्लीज बस. हे बघ अमूल्या, विक्रांत आणि आरतीसाठी. हा प्लीज. प्लीज काम डाऊन, बस. मला एक प्रश्न. हे सगळं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं नाटक केल्यानंतरही तुझी आई विक्रांत आणि ताईच्या लग्नाला तयार नाही झाली तर? हे बघ, हे मी आधी पण सांगितलं. माझ्या आईने कसं वागलं पाहिजे हे माझ्या हातात नाहीये. अरे पण एवढं सगळं करून तुझी आई नाही म्हणाली तर उपयोग काय या सगळ्याचा? हे बघ, मी स्वतः विक्रांत आणि आरतीचं लग्न लावून देईन. झालं समाधान? का अजून आहेत प्रश्न तुझे? हे बघ वेदांत, एवढं चिडायची गरज नाहीये. अरे आपण एक खूप मोठा निर्णय घेतोय म्हणूनच मी हे प्रश्न विचारते ना. सोड, जाऊ दे. वहिनी, मी निघते कॉलेजला. असंही मला उशीर होतो. बाकी आपण रात्री इथेच भेटून बोलूया. अमू हे बघ, रात्रीचं नाही जमणार. रात्री माझी फ्लाईट आहे आणि मला परत जायचंय. जे काही आहे ना ते मी जाण्याच्या आधी आपण सगळं सॉर्ट करूया, ओके? ऍक्च्युली हे बघा, अमर्त्य सोडून दुसरं कोणीच यावर काहीच सोल्युशन काढू शकणार नाही. त्यामुळे तो परत US ला जायच्या आधी आपल्याला सगळं ठरवलं पाहिजे. आणि दादा, तू का चिडतोयस अमूल्यावरती? अरे कमॉन, मुलगी आहे ती. तिला प्रश्न पडू शकतात. तिला भीती वाटणं स्वाभाविक आहे. त्यामुळे तू असा प्लीज डायरेक्ट इतकं रिॲक्ट होऊ नकोस. वहिनी, अगं समजाव ना तुझ्या भावाला. मला तर कधी कधी कळतच नाही हा नक्की कोणत्या ग्रहावरून आलाय. नाकावरचा राग कमीच होत नाही याच्या. आद्याला सांग. एवढा कॉल घेतो. आता कळलं ना याचं नाव जीवा का ठेवलंय ते? चलो. वेदांत साहेब नमस्कार, मोपलवर बोलतोय, PWD डिपार्टमेंट. हा, मग तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये कॉल करा. हो, जरा वैयक्तिक काम आहे म्हणून फोन केला. बोला. तुमचं ऑथॉरिटी लेटर घेऊन पुरुषोत्तम साहेब आले होते आधीच्या बॅलन्स अमाऊंटसाठी. हो, ते लेटर मीच दिलं होतं. तुम्ही वसुलीसाठी माणसं पाठवता, शोभतं का तुम्हाला? एक मिनिट, तुम्ही जर पेमेंट वेळेवर क्लिअर केलं असतं ना तरी वेळच नसते आली तुमच्यावर. बरं बरं, तुमचं पेमेंट आम्ही करतो क्लिअर, पण थोडं समजून घ्या आम्हाला. म्हणजे? नाही म्हणजे तुमचे पैसे मिळतीलच, पण थोडं आमचं पण भलं करता आलं तर. हे व्हॉट नॉनसेन्स. तुम्ही माझ्याकडे लाच मागताय. तुम्हाला माहिती आहे ना मी कोण आहे? वेदांत वानखेडे आहे मी. मी कोणाकडून लाच घेत नाही आणि कोणाला लाच देत नाही, कळलं? वहिनी, तुझ्या भावाबरोबर आहे ना एक माणूस ठेवायला हवा. कशाला? कशाला म्हणजे काय? त्याच्या डोक्यावर आहे ना बर्फाचा घडा आणि तोंडात साखरेचा खडा ठेवायला. अगं काय बोलते? नाही तर काय, किती चिडतो तू. मला नाही वाटत कोणी ह्याच्या प्रेमात पडेल. तू पडलीस ना प्रेमात. अगं म्हणजे खोट्या खोट्या प्रेमात.
तुला मस्करी सुचते? मस्करी नाहीये, सिरियसली बोलतोय मी. आणि तू पण त्याची जास्त नको खेचू ग. असं काय बघताय माझ्याकडे? कुठे काय काय ऑर्डर काय करूया? ऑर्डर करूया ना काहीतरी. एक्सक्यूज मी. माझी कॉफी. मला पण एक कॉफी. अद्या कॉफी कॉफी जुळतंय हा. हे शट अप. माझ्यासाठी कॉफी, मॅडमसाठी पण सेम. आणि तुमचं काय ते ऑर्डर करा. मला ब्लॅक कॉफी. कॉफी. थँक्यू. थँक्यू. सो अमू, तू अटी सांगत होतीस. पहिली अट, हे गर्लफ्रेंड बॉय आय मीन खोटे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असल्याचं नाटक आपण ताई आणि विक्रांतच्या लग्नासाठी करतो. पण ही गोष्ट मला घरी नाही सांगता येणार. ओके. ओके काय ओके? पुढे ऐक. समजा उद्या ही गोष्ट माझ्या घरी चुकून कळलीच तर माझी खूप पंचायत होईल. तशा वेळेला ही सगळी अट काय होती हे सांगण्यासाठी वेदांत मला तुझी आणि वहिनी तुझी तुम्हा दोघांची मदत लागेल. मी हे सगळं एकटी नाही हँडल करू शकणार. अगं पण अट मान्य. अद्याप अट मान्य आहे दादा. नेक्स्ट पुढची अट काय? पुढची अट, आपण दोघं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत ही गोष्ट आपण चौघं, नूतन काकू, ताई आणि आजी यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुणालाही कळता कामा नये. म्हणजे विषयच नाही काढायचा. हो, मी तर माईक घेऊन अख्ख्या नागपूरमध्ये अनाउन्सच करणार आहे ना. अरे दादा कसं बोलते ही? ए दादाला पण अट मान्य आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ हा होता की ऑफिसच्या स्टाफला आपल्याला काय सांगायचं हे आपल्याला ठरवावं लागेल. उद्या जर ही गोष्ट ऑफिसमधून बाहेर गेली ना तर त्याचा त्रास मला, माझ्या घरच्यांना, ताईला आणि इनफॅक्ट तुला सुद्धा होऊ शकतो. ओके. पण अमूल्य, एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही दोघेही रिलेशनशिप मध्ये आहात हे आजीला पटायला म्हणून तुम्हाला बाहेर फिरावं लागेल तरच आजीला पटेल. हो, बाहेर फिरावं लागेल म्हणजे? अरे बाहेर फिरावं लागेल म्हणजे कपल्स कसे असतात, मूवीला जातात, डेटला, शॉपिंग. हा शॉपिंगला शॉपिंग वगैरे असंच. हो, म्हणजे आजीला पटण्यासाठी हे सगळं करावंच लागेल, नाहीतर तिचा विश्वास बसणार नाही, नाही का? हो हो, करेक्ट. वेदांत, ती तयार आहे ह्या सगळ्यासाठी. हो ना अमू? आणि तुझा विश्वास आहे ना वेदांतवर? हो. पुढची अट, आपण जरी खोटे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असलो तरी ना मी तुला कधी आय लव्ह यू म्हणेन ना तू मला कधी म्हणायचंस. का? कारण आय हेट यू. अमूल्य, हे बघ तू. पुढची आणि महत्वाची अट, उद्या समजा ह्या सगळ्यात तुझ्या आजी सिरियस झाल्या तर त्यांना सगळं खरं तू पटवून द्यायचंस. ओके. शेवटची अट, विक्रांत आणि ताईच्या डोक्यावर ज्या क्षणी अक्षता पडतील त्या क्षणी आपलं ब्रेकअप होतं. म्हणजे त्या खोट्या रिलेशनशिपचं खोटं ब्रेकअप. ठीक आहे?
पण मला एक सांगा, हे खोटं खोटं प्रेमाचं नाटक करताना जर खरंच प्रेमात पडलात तर? व्हॅलिड प्रश्न आहे हा अमर्त्याचा हा. आणि कसं आहे ना, आपण असे ठरवून प्रेमात नाही पडत हो ना, आपण आपसुकच प्रेमात पडतो. आणि तुम्हाला सांगू, जस जसं आपण एखाद्या व्यक्तीबरोबर अजून अजून वेळ घालवतो ना, तस तशी ती व्यक्ती आपल्याला अजून अजून कळत जाते आणि मग आवडायला लागते. इम्पॉसिबल. हा, इम्पॉसिबल. हसताय काय तुम्ही दोघं? इथे प्रेमाचं नाटक करताना सुद्धा आमच्या दोघांचं काय होईल, कितीदा भांडणं होतील ना माहिती नाही. हे मग तू भांडू नकोस ना. मी भांडते, तू सुरुवात करतो. अमूल्य, सुरुवात नेहमी तू करतेस. वेदांत, मी सुरुवात करते. नाही नाही, नेहमी सुरुवात तू करतेस. झालं बघ, झालं यांचा नवरा बायको सारखं सुरू. एक मिनिट, ही आणि बायको, अरे हिच्याशी कोण लग्न करणार आहे? अरे हे वहिनी बघ, आता कोणी पहिले सुरुवात केली? एक मिनिट, तुम्ही प्लीज आता परत भांडण सुरू नका करू. आता काय गरज आहे हे म्हणायची की माझ्यासोबत लग्न कोण करणार? हा आहे ना, मी तुला सांगते, हा असाच आहे. आणि ह्याच्या अशा वागण्यामुळे ना आपल्याला मार्ग सापडणार नाही. माझं काय करायचं ते मी बघे ना. हो, मग ठीक आहे, तूच बघ ना. मला कशाला म्हणतोस तुझी खोटी गर्लफ्रेंड व्हायला? अमूल्य, हे बघ, तू स्वतःला जितका इम्पॉर्टन्स देतेस ना, तितकी इम्पॉर्टंट नाहीयेस तू, कळलं? ठीक आहे, मग चालेल. वहिनी, मी निघते कॉलेजला, असाही मला उशीर होत. अमू, मी तुला कॉलेज झाल्यानंतर कॉल कर. ओके. मी पण निघते ऑफिसला जायला. बाय अमू. बाय बाय आद्या. बाय. आद्या बाय. बाय. ए, तू काय पागल बिगल आहे का? प्रेम करतोस ना तिच्यावर? अरे प्यार करता भी है और डरता भी है. प्रेम करतोस, सांग ना तिला, कबुली दे. अरे तू बघितलंस ना, फक्त प्रेमाचं नाटक करायला सांगितलं तेवढ्या अटी घालते. चुकून जर आम्ही लग्न करायचं ठरवलं ना, तरी बॉन्ड पेपरवर ऍफिडेव्हिट करून घेईल माझ्याकडून. आणि काय लिहिणार त्याच्यावर? आय हेट वेदांत. काय? अरे गोड मुलगी आहे ती. जा, थांबव तिला. गो, स्टॉप हर. नाही नाही वेदांत, जा ना. नाही, मी नाही जाणार. जा. अरे ठीक आहे, चेक प्लीज. हर अरे यार, लवकर सुरू हो, लेट झालाय कॉलेजला. काय झालं मॅडम? गाडी बंद पडली वाटतं. हो. काय पाम्या, काय बघतोस? पोरीला मदत तर केली पाहिजे ना. नाही, नको, मी जाईन. माझा हेल्मेट द्या. हे बघा, माझा हेल्मेट द्या. काय करताय तुम्ही? माझी बॅग द्या. हे बघा, माझं सामान मला परत द्या. मॅडम, चला आमच्यासोबत. ट्रिपल सीट दोघांच्या मध्ये मस्त बसून हवा खात जाऊ. हात पकडायचं काम नाही.
घाबरतेस कशाला? बघ किती घाम सुटलाय. चल जरा हवा खाऊन येऊ मस्त. हात सोडा माझा. नाही सोडणार. हात सोडा माझा. चल. मी म्हणते हात सोडा. कारण नाहीये. आमच्या सोबत चल.